भरपूर प्रतीक्षेनंतर अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले। सर्वात मोठी आनंदाची अपडेट आलेली आहे बहिणींनो। बघा, तुम्ही सर्वजण वाट बघत होते, मे महिन्याची वाट तुम्ही बघत होते, परंतु बघा मे महिन्याचे 1500 रुपये आले, सोबत तुम्हाला जून महिन्याचे पण 1500 रुपये आले। टोटल 1500 टोटल 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात आज आले। तर बघा, ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी यस टाईप करा, ज्यांना नाही आले त्यांनी नो म्हणा। सर्वांना पैसे आले, अखेर गुड न्यूज आली, सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात। तर सर्व सांगतो तुम्हाला कोणाकोणाला पैसे आले, प्रूफ दाखवतो। तुमच्या जिल्ह्यात जरी पैसे आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला एखादं काम करावं लागणार आहे, ते काम केल्यानंतर ऑनलाईन ते काम तुम्हाला करावं लागणार आहे। ते करताच तुमच्या खात्यात मे महिन्याचे आणि जून महिन्याचे दोन्ही महिन्याचे 1500 एकूण 3000 रुपये तुमच्या खात्यात पण जमा होतील। चला, त्याबद्दल सर्व काही सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। फक्त तुम्हाला सर्व माहिती मी आता सिंपल सोप्या भाषेत सांगतो। तर लाडकी बहीण योजना सर्वात फेमस योजना, महाराष्ट्रातील सर्वात फेमस योजना आहे लाडकी बहीण योजना। बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये आज रोजीच्या ज्या काही ताज्या बातम्या आहेत, ताज्या बातम्या, त्या ताज्या बातम्या पण आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आज आपण ताज्या बातम्यांमध्ये पावसासंदर्भात अपडेट बघणार आहोत। बघा, आता पावसासंदर्भात अपडेट असे आलेले आहे, आता तुम्ही बघतच आहात पावसाचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे। आता पुन्हा पावसाची सुरुवात कधी होणार आहे, कोणत्या तारखेपासून सुरुवात होणार आहे पावसाला, त्याबद्दल तुम्हाला अपडेट पाहायला भेटणार आहे। त्यानंतर तुम्हाला गॅस एलपीजी गॅसबद्दल माहिती मिळणार आहे। एलपीजी गॅस सिलेंडरचे भाव कमी झाले त्याबद्दल तुम्हाला बातमी पाहायला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये। तसेच आपण या व्हिडिओमध्ये अजून महत्त्वाचे अपडेट कोरोना संदर्भात अपडेट बघणार आहोत, कोरोना संदर्भात। तसेच शेतकरी बंधूंसाठी पण अपडेट आहेत, शेतकरी बंधूंसाठी कोरोना संदर्भात, शेतकरी बंधूंसंदर्भात अपडेट, सर्व बातम्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। चला, आपण आपल्या मेन विषयाकडे वळूया। पहिले लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण माहिती बघणार आहोत। बघा, लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये येतात। आता तुम्हाला 1500 रुपये 3000 रुपये, 2 महिन्याचे 3000 रुपये सुरू झालेले आहेत बहिणींनो। ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी यस म्हणा, आणि किती आले ते पण सांगा कमेंट बॉक्समध्ये। ज्यांना नाही आले त्यांनी नो म्हणा, ओके। तर बघा, तुम्हाला सर्व काही सांगतो मी आता। ज्यांना कोणाला पैसे आले नसतील त्यांनी काय काम करायचं आहे त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे। तर एक काम तुम्हाला करावं लागणार आहे, ते काम करताच बहिणींनो तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील। तर ऑनलाईन ते काम तुम्हाला करावं लागणार आहे, बँकेशी संबंधित ते काम आहे, तेवढं काम करा आणि तुमच्या खात्यात पण पैसे येऊन जातील। आणि तुमचे राहिलेले जे काही हप्ते आहेत, थकीत हप्ते, ते देखील तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। सर्व माहिती बघणार आहोत आपण, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। माझी एकच विनंती आहे, तुम्ही व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा। तर आज या व्हिडिओला 1000 सबस्क्राईब झाले पाहिजे, 1K सबस्क्राईब नाही, सॉरी, लाईक झाले पाहिजे, 1000 लाईक झाले पाहिजे या व्हिडिओला। त्यामुळे पटापट लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा। महत्त्वाच्या ताज्या बातम्या तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात, त्यामुळे चॅनल देखील सबस्क्राईब करा। शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नॉट सिलेक्ट करा। चला, आता तुम्हाला सर्व अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व सांगतो। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। म्हणजे गेल्या शिंदे सरकारने, म्हणजे जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। आता शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत। आलं तुमच्या लक्षात, शिंदे साहेब उपमुख्यमंत्री साहेब आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत। तर बघा, या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली आणि या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत, ओके। दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये येतात। तर बघा, आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण 10 हप्ते
पात्र महिलांना मिळाले आहेत आणि लवकरच या योजनेचा 11वा हप्ता सुद्धा पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। बघा, शक्यता ती मे महिन्याच्या हप्त्याची, तर मे महिन्याचा हप्ता जमा होईल असं सांगितलं जात होतं, परंतु आता तुम्हाला मे महिन्याच्या हप्त्यासोबत प्लस जून महिन्याचा हप्ता पण देणे सुरू झाले बहिणींनो। या संदर्भात सर्वात मोठी आनंदाची अपडेट आलेली आहे, ती अपडेट आपण पुढे बघणार आहोत। तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। आणि मे महिन्याचे 1500 जून महिन्याचे 1500 टोटल 3000 रुपये बहिणींनो, 3000 रुपये डायरेक्ट खात्यात। सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे ही, सर्वात मोठी आनंदाची अपडेट। तसेच आजच्या ताज्या बातम्या पण आपण बघणार आहोत। आता कोणाकोणाला हे 3000 रुपये आले, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले ते मी तुम्हाला सांगतो। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे इथून तुम्ही आता व्हिडिओ पूर्ण बघा। आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात पहिले अपडेट बघणार आहोत, त्यानंतर आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या ज्या आहेत, मग त्यानंतर आपण ताज्या बातम्या बघणार आहोत। पहिले लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट बघा। खरे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता हा 2 ते 3 मे 2025 दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला। एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्यात मिळाला, यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न तेव्हाच उपस्थित झाला होता। मात्र सरकारमधील मंत्र्यांकडून मे महिन्याचा हप्ता हा मे महिन्यातच जमा केला जाईल असे बोलले जात होते। यामुळे 31 मे पर्यंत सर्व महिलांना मे महिन्याचे पैसे मिळतील अशी आशा होती, मात्र तसे काही झाले नाही। मे महिन्याचा हप्ता जून महिना उजडला तरी सुद्धा पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही। आणि आता याच हप्त्याच्या बाबत एक महत्त्वाची नवीन अपडेट हाती आलेली आहे। आता बघा, सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे बहिणींनो। सुरुवात तर झालेली आहे, सुरुवात झालेली आहे पैसे यायला। तर आता जी मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात, ती अपडेट आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत। सर्वात मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी बातमी आहे। चला, ती बातमी काय आहे आपण आता इथे समजून घेऊया। बघा, मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार त्याबद्दल माहिती बघा। आजपासून जून महिन्याला सुरुवात झाली आहे, म्हणजे 1 तारखेपासून जून महिन्याला सुरुवात झालेली आहे, जून महिन्याला। आणि बघा, यामुळे मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्यातच वर्ग होईल असे क्लिअर झाले आहे। बघा, मे महिन्यात काही मे महिन्याचा हप्ता मिळाला नाही, मे महिन्याचा हप्ता आता या मे महिन्यातच जमा होणार आहे। तर जून महिन्यात वट पौर्णिमाचा सण साजरा होणार आहे आणि याच मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लाडक्या बहिणींना मे महिन्याचा लाभ दिला जाऊ शकतो असे बोलले जात आहे। यामुळे खरंच फडणवीस सरकार वट पौर्णिमेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याची भेट देणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे। बघा, तुम्हाला पैसे मिळतील, मग आता सांगता येत नाही तुम्हाला 2 महिन्याचे पैसे एकत्र मिळू शकतात, मे महिन्याचे पण प्लस जून महिन्याचे पण। आता हे मी म्हणत नाही, तर बघा अपडेट आलेलं आहे, तुम्हाला 3000 रुपये येतील असं अपडेट आलेलं आहे। ते अपडेट आपण आता बघणार आहोत। इथून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी यस टाईप करा, ज्यांना आले नसतील त्यांनी नो टाईप करा। जी अपडेट आहे सर्वात मोठी अपडेट, म्हणजे काही ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे आणि बाकीच्यांना हळूहळूपणे 1-2 दिवसात पैसे येऊन जाणार आहेत खात्यात, कारण बाकीचे जे काही जिल्हे आहेत बाकीच्या जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे। बघा आता अपडेट, तर आपल्याकडे पैसे कधी येतील, तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे येतील त्याबद्दलची माहिती आहे बघा आता। आणि एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर बघा, 2 महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्र मिळू शकतात आता, कारण जून महिना उजडला, मे महिन्यात काही मे महिन्याचा हप्ता तुमचा जमा झाला नाही, त्यामुळे आता जून महिना लागून गेला। मग जून महिन्यात दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र येतील का आणि ते कधी येणार तुमच्या खात्यात त्याबद्दल जी अपडेट आहे ती अपडेट पाहणं फार गरजेचे आहे। बघा ती अपडेट आता तुम्ही। तर लाडक्या बहिणींनो बघा, मे आणि जून या दोन्ही महिन्याचे पैसे सोबत मिळणार। बघा, सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी। बघा, तुम्हीच बघा आता काय म्हटलेलं आहे, तर काय म्हटलेलं आहे, मे आणि जून या दोन्ही महिन्याचे पैसे सोबत मिळणार। बघा, लाडक्या बहिणींना मे महिन्याचा लाभ वट पौर्णिमेच्या मुहूर्तावर मिळणार असल्याची चर्चा काही मीडिया रिपोर्टमध्ये सुरू झाल्या आहेत। तर दुसरीकडे काही मीडिया रिपोर्ट्स आहेत जे
की मे आणि जून या दोन्ही हप्त्याचे पैसे सरकार एकाच वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करू शकते असा दावा करत आहेत। यामुळे खरंच सरकार मे आणि जून या 2 महिन्याचे पैसे एकाच वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करणार का, ही सुद्धा गोष्ट पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे। तथापि या संदर्भात सरकारकडून अजून तरी कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही। यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात 11वा आणि 12वा हप्ता सोबत जमा होणार का, याचा पुढील हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे। बघा सर्वात मोठी अपडेट तर बघा, वटपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात असं सांगितलं जात आहे। तर पैसे बाकीच्या बहिणींच्या खात्यात आलेले नाही, तर वटपौर्णिमेच्या दिवशी पैसे तुमच्या खात्यात येऊ शकतात बहिणींनो, अशी एक माहिती मीडिया रिपोर्टनुसार मिळत आहे। मी नाही सांगत आहे बरं तुम्हाला, ही माहिती वरून माहिती आलेली आहे, तीच माहिती मी तुम्हाला सांगत आहे। मीडिया रिपोर्टनुसार जी माहिती आलेली आहे ती माहिती मी तुम्हाला सांगत आहे की मे आणि जून या दोन्ही महिन्याचे पैसे तुम्हाला आता एकत्र दिले जाऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे। आणि वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला पैसे मिळू शकतात असं देखील सांगितलं जात आहे। बघू आता, परंतु माझ्या माहितीनुसार हप्ता सुरू झालेला आहे आणि तुम्ही फक्त SMS चेक करत राहा, SMS चेक करत राहा, तुमच्या खात्यात कोणत्याही क्षणी आता पैसे जमा होणार आहेत। कारण 3.37 हजार कोटीच्या फाईलवर सही होताच पैसे सुरू झालेलं आहे असं सांगण्यात आलं होतं। त्यामुळे पैसे आता कोणत्याही क्षणी अचानकपणे तुमच्या खात्यात येणार आहे। बँकांमार्फत आता तुमच्या खात्यात पैसे येतील आणि 1500 नाहीतर 2 महिन्याचे डायरेक्टली 3000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे। ओके, बघू आता हळूहळूपणे सुरुवात होणार आहे। आणि ज्यांना कोणाला पैसे आले असतील आणि ते किती आले ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। जरी तुम्हाला 1500 आले असतील मे महिन्याचे फक्त, तर मे महिन्याचे 1500 रुपये संदर्भात अपडेट सांगा। तुमचा जिल्हा कुठला आहे ते पण सांगा। आणि जरी तुम्हाला 2 महिन्याचे म्हणजे मे महिन्याचे पण 1500 रुपये आणि जून महिन्याचे पण 1500 रुपये असे एकत्र 2 महिन्याचे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असतील तर तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण सुरुवात झालेली आहे बहिणींनो। सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी। तर भरपूर दिवसापासून तुम्ही सर्वजण वाट बघत होते की मे महिन्याचा हप्ता कधी जमा होईल, तर अखेर जून महिना लागून गेला, अजूनपर्यंत मे महिन्याचा हप्ता आलेला नाही। त्यामुळे आता कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत, त्यामुळे तुम्ही थोडी वाट बघा, अचानकपणे कोणत्याही क्षणी पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत। आलं लक्षात? तर 1-2 दिवस अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि पैसे तुमच्या खात्यात जमा होतील। तसेच आता आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी माहिती होती ती माहिती आपण बघितली। चला आता आपण बघणार आहोत आज रोजीच्या ज्या काही महत्त्वाच्या ताज्या बातम्या आहेत, कामाच्या बातम्या आहेत, त्या ताज्या कामाच्या बातम्या आपण बघूया। चला आजच्या सर्वात मोठ्या बातम्या आता आपण बघूया, इथून व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्यासाठी या महत्त्वाच्या बातम्या आहेत। तर पहिली बातमी तुम्ही बघू शकता, आजची ही सर्वात मोठी बातमी आहे। बघा, LPG सिलेंडर आजपासून तब्बल इतक्या रुपयांनी स्वस्त। बघा, LPG सिलेंडरचे जे काही भाव आहेत ते कमी झालेले आहेत, त्या संदर्भात बातमी समोर आलेली आहे। दर महिन्याच्या 1 तारखेपासून बँकिंगपासून ते घरच्या किचनपर्यंत अनेक गोष्टीत महत्त्वाचे बदल होतात। आजपासून देशातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। तर बघा, 1 जूनपासून LPG सिलेंडर स्वस्त झाला आहे। सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमतीत लक्षणीय घट केली आहे। OMCनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 24 रुपयाची कपात केली। बघा, 24 रुपयाची कपात केली। हा नवा दर आजपासून म्हणजेच 1 जूनपासून लागू झाला आहे। असे असले तरी घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही। बघा, जे काही व्यावसायिक, इथे माहिती तुम्ही समजून घ्या, तुम्ही काय करतात माहिती तुम्ही नीटपणे समजून घेत नाही, त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होतात। हे बघा, माहिती काय आहे की 19 किलोच्या ज्या काही व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमती आहेत त्यामध्ये घट केलेली आहे। तर बघा, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 24 रुपयाची कपात केलेली आहे। परंतु बघा, असे असताना घरगुती जे काही LPG सिलेंडरच्या किमती आहेत त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही। फक्त व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 24 रुपयाची कपात झालेली आहे आणि जे काही आपले घरगुती LPG सिलेंडर आहेत त्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही, अशी ही माहिती होती। आलं तुमच्या लक्षात? तर ही बातमी होती LPG गॅस सिलेंडर संदर्भात। आणि 1 जूनपासून हे संपूर्ण किमतीमध्ये बदल किंवा बँकिंगमध्ये
तर काही ना काही बदल दर महिन्याला होत असतो, त्या संदर्भात ही अपडेट होती, एक छोटीशी अपडेट होती. चला, ही बातमी तुम्हाला समजली. आता पुढील जी बातमी आहे, महत्त्वाची बातमी आहे, तुम्ही पटापट या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. आता महत्त्वाची बातमी आहे. चला, बातमी नंबर 2 बघा. चला, बातमी नंबर 2 तुम्ही बघू शकता. सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे बघा. 10 जूनपर्यंत मान्सूनला ब्रेक, पावसाचा प्रवास थांबणार, शेतकऱ्यांमागे थोडा शब्द चुकीचा बोललो मी. तर बघा, शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका. तर बघा, 10 जूनपर्यंत मान्सूनला ब्रेक आहे, शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका, अशी एक अपडेट समोर आलेली आहे. ही जी बातमी आहे, ही बातमी समजून घ्या, तुमच्या कामाची बातमी आहे. शेतकरी बंधूंनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी. आता आपण बघतच होतो, पावसाला सुरुवात झाली होती, काही ठिकाणी भरपूर पाऊस होत होता, वादळी वारे आणि गारपीट वगैरे, विजांचा कडकडाट असं चालू होतं. आणि त्यानंतर आता आपण बघितलं तर थोडी शांतता झालेली आहे, पाऊस पण शांत झालेला आहे, पाऊस पण थांबलेला आहे, पावसाचा प्रवास थांबणार आहे आणि 10 जूनपर्यंत मान्सूनला ब्रेक आहे आणि शेतकऱ्यांना पेरणीची घाई करू नका असं देखील सल्ला दिला जात आहे. बातमी काय आहे, बातमी समजून घ्या पहिले. हे बघा, यंदा मान्सूनने वेळेआधीच हजेरी लावली. 25 मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जो सामान्य तारखेपेक्षा 10 दिवस आधीच आहे. मात्र आता मान्सूनच्या प्रवासाची जी काही गती आहे ती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील. बघा, 10 दिवस आधीच पहिले मान्सून दाखल झाला होता आणि आता मान्सूनच्या प्रवासाची जी काही गती आहे ती कमी होणार असल्याचे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल होणार आहेत असं देखील सांगितले जात आहे. सर्वात मोठी बातमी पावसासंदर्भात आहे. बघा, आपण बघितलं की पाऊस चालू होता, एक हप्ता पावसाने झोडपलं, त्यानंतर अचानक शांतता झाली, त्यामुळे शेतकरी बंधूंनी काही घाई केली. तर आत्ता सल्ला दिला जात आहे की शेतकरी बंधूंनो पेरणीची घाई करू नका असा सल्ला दिला जात आहे. आता बघा, जी माहिती आहे पुढे बघा. तर बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली आणि आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. बघा, पूर्णपणे रखडला आहे, इथे शब्द बघा, मान्सूनचा जो काही प्रवास आहे तो पूर्णपणे रखडलेला आहे. किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे. बघा, 10 जूनपर्यंत ही तारीख लक्षात घ्या. 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा जो काही प्रवास आहे तो थांबणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातील काही इतर किरकोळ भागात प्रामुख्याने हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. फक्त काही किरकोळ ठिकाणी, किरकोळ भागातच हलका पाऊस येण्याची संभावना आहे. राज्यातील बहुतांश भागात मात्र कोरडे हवामान अपेक्षित आहे, ज्यामुळे कमाल तापमानात वाढ होईल. विदर्भात 40 अंशापर्यंत कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि खानदेशात कमाल तापमान 35 ते 40 अंशामध्ये राहील. बघा, जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला सांगितली मी. पावसासंदर्भातील सर्वात मोठी बातमी होती. 10 जूनपर्यंत मान्सूनला ब्रेक, पावसाला ब्रेक आहे, त्यामुळे घाई वगैरे करू नका आणि पुढे तसे अपडेट येतील, त्याबद्दल तुम्हाला पुढे पाहायला भेटणारच आहे. तुम्ही रेग्युलर आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघत राहा, फक्त तुम्हाला सर्व माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. चला, ही बातमी तुम्हाला समजली. आता पुढील महत्त्वाची बातमी समजून घ्या. चला, त्यानंतरची बातमी नंबर 3 नंबरची बातमी आपण बघणार आहोत. सर्वात मोठी बातमी आहे बातमी नंबर 3. हे बघा, बातमी नंबर 3 तुम्ही बघू शकता, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. तर बातमी नंबर 3 बघा, पावसानं केला खेळ, जमिनीत ओलावा, वापसा धरण्यास वेळ, पेरण्या लांबणीवर. तर बघा, आता पहिलीच अपडेट आपण पावसासंदर्भात बघितली. पहिले 10 जूनपर्यंत पावसाचा ब्रेक आहे, पावसाला ब्रेक आहे 10 जूनपर्यंत. आता जी तिसरी बातमी आहे, तिसरी बातमी समजून घ्या. हे बघा, पावसाने केला खेळ, जमिनीत ओलावा, वापसा धरण्यास वेळ आणि पेरण्या लांबणीवर. आता ही बातमी समजून घ्या. बघा, साधारणपणे मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात पारंपरिक पद्धतीने जमिनीची मशागत करतात.
बीज अंकुरण्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा असल्याचे जमिनीच्या नैसर्गिक आर्द्रतेचा उपयोग करून राबभाजणी केली जाते. मात्र मे महिन्यातील पंधरवड्यातच अवकाळी पाऊस झाल्याने जमिनीत ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे मशागतपूर्व कामांना कीड बसली. शेतकऱ्यांना खरीप हंगामातील दूरवाफे पेरणी करता आला नाही. त्यामुळे खरीप पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी अडचणीत आला आहे. बघा, तर अवकाळी पाऊस आणि त्यानंतर सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. तर बघा, मे महिन्यात नांगरणी, कुडवणी, गवत काढणे आणि खताची पूर्वतयारी केली जाते. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पावसामुळे भिजल्या असल्याने यंदा हे काम वेळेवर होत नाही आहे. परिणामी वापसा धरण्यास लागणारा वेळ वाढला असून जूनच्या सुरुवातीस पेरणी करण्याची अडचण निर्माण झाली आहे. बघा, अडचण निर्माण झालेली आहे आणि सांगितलं जातं की 10 जूनपर्यंत पेरणीची घाई करू नका. हे बघा, इथे या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. हे बघा, 10 जूनपर्यंत मान्सूनला ब्रेक. तर शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका अशी सूचना देण्यात येत आहेत. तर बघा, ही बातमी नंबर 3 होती. पावसानं केला खेळ, जमिनीत ओलावा आहे, वापसा धरण्यास वेळ, पेरण्या लांबणीवर गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या संदर्भात ही बातमी ती. चला, ही बातमी तुम्हाला समजली. आता पुढील बातमी बघा. चला, बातमी नंबर आता 4 बघा. शेवटची बातमी आहे. ही शेवटची बातमी बघून जा, त्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला तर ही शेवटची बातमी बघून जा. कामाची बातमी आहे. आपल्या चॅनलवर रोज महत्त्वाच्या टॉप बातम्या तुम्हाला दिल्या जातात. असं नाही की वायबार तुम्हाला काही माहिती द्यायची. जी महत्त्वाची कामाची माहिती आहे, टॉप बातम्या आहे, तीच माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहे. बघा, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे नंबर 4ची. काळजी घ्या, देशभरात कोरोनाचा वाढतोय धोका. गेल्या 24 तासात 7 जणांचा मृत्यू, तर रुग्णसंख्या पोहोचली. बघा, तर आता कोरोना पुन्हा आलेला आहे. कोरोनाचा हा व्हेरियंट नवा आलेला आहे. बघा, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा जो काही संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रातच नाही तर इतरही राज्यात ही रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. बघा, कोरोना पुन्हा आलेला आहे. सावधान राहा, काळजी घ्या. सर्वात मोठी बातमी आताच्या क्षणाची. हलक्यावर घेऊ नका. बातमी समजून घ्या पहिले काय आहे. तर बघा, एका आठवड्यात एकूण रुग्णांची संख्या 5 पट वाढली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार देशभरात 2710 सक्रिय कोरोना रुग्ण असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्या पाठोपाठ महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशात गेल्या 24 तासात कोरोनाची लागण झालेल्या 7 जणांचा मृत्यूही झाला आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संसर्गामुळे सरकारची चिंता वाढली आहे. गेल्या 5 महिन्यात कोरोनामुळे 22 जणांचा मृत्यू झाला आहे. बघा, 22 जणांचा मृत्यू झालेला आहे 5 महिन्यात. तर गेल्या 24 तासात महाराष्ट्रातच 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी दिल्ली, गुजरात, कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतही कोरोनामुळे पहिला मृत्यू नोंदवला गेला आहे. असे देशभरात 7 मृत्यू झाले आहेत. बघा, तर कोरोना पुन्हा आलेला आहे. कोरोनाचा हा नवीन जो काही व्हेरियंट आहे तो आलेला आहे आणि हा दिवसेंदिवस पसरत आहे. तर तुम्ही काळजी घ्या. फक्त टेन्शन वगैरे घेऊ नका. फक्त काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या आणि जास्त गर्दीमध्ये थांबू नका. बस एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. चला, ही बातमी पण तुम्हाला समजली. आजच्या ज्या काही महत्त्वाच्या टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या पण बघितल्या. आता महत्त्वाची एक माहिती बघा. तर आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजना आणि आजच्या ज्या काही महत्त्वाच्या टॉप बातम्या होत्या त्या टॉप बातम्या बघितल्या. सर्व कामाच्या बातम्या बघितल्या आणि लाडक्या बहिणींनो तुम्हाला सर्वप्रथम माहिती दिली मी. तर पैसे तुमच्या खात्यात कोणत्याही क्षणी आता येऊ शकतात. त्यामुळे मोबाईलचे SMS चेक करत राहा बहिणींनो. लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती.
SMS चेक करत राहा. अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. आलं लक्षात. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्व माहिती मी दिली आणि आजच्या ज्या काही महत्त्वाच्या टॉप बातम्या होत्या, पावसासंदर्भात महत्त्वाची बातमी होती, त्यानंतर LPG गॅस सिलेंडर असो, त्यानंतर कोरोना संदर्भात माहिती असो, सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, जी पण माहिती मी तुम्हाला सांगत असतो एकदम सोपं करून तुम्हाला सांगत असतो. असं अवघड करून आपल्या चॅनलवर माहिती दिली जात नाही. एकदम सोपं करून मी तुम्हाला सांगत असतो, म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे अशी माहिती मी तुम्हाला सांगत असतो. म्हणजे एकदम सिंपल गावरान भाषेत मी तुम्हाला माहिती देत असतो. तुमच्या लक्षात राहायला पाहिजे माहिती, या पद्धतीने मी तुम्हाला माहिती देत असतो. आणि तुम्ही एवढे जण आपले व्हिडिओ बघतात, त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. चला, या व्हिडिओला आपण व्हायरल करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला तुम्ही शेअर करा. शेअरचं बटन खाली दिसत असेल तर हा व्हिडिओ शेअर करा. सर्व ग्रुपमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. महत्त्वाची माहिती होती, शेतकरी बंधूंसाठी असो किंवा पावसासंदर्भात असो किंवा लाडकी बहीण योजनेसंदर्भात असो, सर्व माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर आज रोजीच्या या महत्त्वाच्या अपडेट होत्या. ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजना असो किंवा इतर ताज्या बातम्या असो, तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सर्व माहिती देणारच आहे. रोज तुम्हाला आपल्या चॅनलवर डेली रोजचा तारखेचा व्हिडिओ पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.